झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दुडू दुडू चालणाऱ्या पावलांना वाट दाखवणारे आणि बोबड्या शब्दांना वळण देणारे आपले आई बाबा। ते मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करतात, पण तीच मुलं मोठी झाली की कधी कधी त्यांनाच शिकवून जातात। अशा एका घरात काय होतंय तेच सादर करायला आपल्या समोर येत आहेत सुभाष, ऐश्वर्या, अथर्व आणि रेवती। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। तू त्यांना समजवणारेस का आता? मी होतो नवरा, ही ती बायको। अहो आई बाबा, इथं गावाकडे वागतात तसं नाही वागून चालत। सुभाष बाप होता आणि ती आई होती। गरीब गाय आणि पोटात पाय। त्याच्यानंतर मी सुभाषला बी सांगितलं, सुभाष काय असेल ते बाबा चांगलं करे, एकतर आम्ही नॉमिनेटी। संसार संसार इनफ इज इनफ। तू बोलणारेस का त्यांना? काय किती दिवस अजून? अगं बेबे, तू जरा शांत बस, सांगतो मी त्यांना। फाइन, काम डाऊन रेवती, काम डाऊन सुनबाई, काम डाऊन सुनबाई, काम डाऊन। काल्म डाऊनचा अर्थ कळतोय तुम्हाला? मग म्हणजे काम डाऊन म्हणजे सुनबाई खाली बसा। कम डाऊनचा अर्थ सुनबाई खाली बसा नाही, ती स्वतःला शांत करतीया। मग सुनबाई तुम्हाला काय झालं भडकायला? अहो आता भडकणार नाही तर काय करणार? आम्ही हाय क्लास सोसायटीत राहतोय ना। हो, आणि इथे ना असं तुमच्या गावासारखं चालत नाही गाईस, प्लीज। म्हणजे गावाकडचं खाणं काही वेगळं खातात आणि तुम्ही काही वेगळं कडून खातात का? इकडे ये जरा। तू बोलवलंयस ना इथे? अगं मी नाही बोलावलं, ती गावाला आपण नाही का उगं म्हणतो या 2 दिवस आमच्याकडून राहून जा, ते म्हणून। आणि हे तोंडवर करून आले पण, हाऊ पॅथेटिक। जा ना, सांग ना त्यांना यार, काय हे असं? हो बाबा, असं गावाकडे इथं वागून नाही चालत, इथं घरात गप बसायला लागतं। हा, आणि इथे ना नेबर्सशी बोलायचं पण नसतं। हा, आणि त्या नेबर्सच्या पोरांना उचलून घरी पण नाही आणायचं। अरे किडनॅपिंगचा केस लागेल हो तुमच्यावर। मग आम्हाला एखादं मूल द्या खेळायला। नाही जाणार आम्ही लेकरांकडे दुसऱ्या। अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही कसं देणार मूल तुम्हाला? म्हणजे तू एक काम कर, सुनबाईला गावाकडे घेऊन ये। ते आपले कोंबडे बाबा नाहीत का, त्यांच्याकडून असा भंडारा लाव, माझी गॅरंटी महिन्यात मूल। अहो काय बोलताय तुम्ही? महिन्यात मूल? ऑनलाईन डिलिव्हरी करायची आहे का? आज काय बोलशील का? अहो बाबा, आलाय ना 2 दिवस, आपलं राहा ना गप। हे बघा, तुम्हाला कळत नाहीये का की आम्ही किती अनकम्फर्टेबल आहोत इथे, तुम्ही आहात म्हणून? म्हणलं फॉरेनवर ना आला इथं मुंबईमध्ये, म्हणलं तुझी आठवण झाली, चला म्हणलं पोराला जाऊन भेटूया। पण जाऊ दे, तुझंच मन नाही भेटायचं। चल ग, बांध आपलं गोठुड, चल। बरोबर बोलताय तुम्ही, आपल्यामुळे त्यांना कशाला त्रास? अथर्या, तू इतकी वर्ष नव्हतास रे आमच्याकडं, पण तुझ्या असं काही वस्तू होत्या आमच्याकडं ज्याने आम्हाला नेहमी वाटायचं की तू आमच्या सोबतच आहेस। पण आता ते सुद्धा नको, राहू दे। हे घे, ठेव तुझ्याकडं। काय आहे त्यात? अथर्व, ज्यावेळेस बाळा या बंदुकीसाठी तू रडायचा ना, तर ह्या बापाने दिवस रात्रभर कष्ट करून, लोकांची चाकरी मोकरी करून, भांडे धुणे धुवून तुझ्यासाठी बंदूक आणली होती रे। अत्र्या, आणि हा पोलिसांचा ड्रेस, तू 5 वर्षाचा होतास ना तेव्हा पोलिसांचा ड्रेस आणलेला तुझ्यासाठी। हे पोलिसाचा ड्रेस घालून तू गावामध्ये शिट्टी वाजून फिरत होता ना, तर लय आनंद वाटायचा रे अत्र्या मला तुला बघून। आणि हा आकाश कंदील, पहिला आकाश कंदील होता जो तू शाळेत बनवलेला। तुझा बाप
इतका खुश झालेला या आकाश कंदिलाला बघून. अख्ख्या गावात जाऊन सगळ्यांना सांगितलेलं त्यांनी, माझ्या अत्र्याने बनवलेला आकाश कंदील आहे, माझ्या अत्र्याने बनवलेला आकाश कंदील आहे. जाऊन दे, कशाला त्यांना जुनी गोष्टी आठवणी देते. नाही त्यांना काही फरक पडत. आम्ही येतो. ठेव तुझ्याकडं. झालं तुमचं? आवरा, निघायचंय. अगं काय बोलतेस तू? आपल्या सगळ्यांना निघायचंय. आई बाबा, वी आर सो सॉरी. आम्ही तुम्हाला कधी समजूनच नाही घेतलं. काय ना, या सिमेंटच्या जंगलात राहून ना आम्ही मातीचा गंध विसरलोय. रिअली सॉरी आई बाबा. आणि आम्ही ठरवलंय, ह्या पुढे प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी येणार. आपण आपल्या पाहुण्यांना विचारूया, आपल्या हेमंत सरांना विचारूया. ते एक छान स्क्रिप्ट होतं, पण मला असं वाटतं कुठेतरी प्रेझेंटेशनमध्ये थोडंसं हुकलं. पण खूप कौतुक तुमचं, खूप छान विषय अतिशय मस्त पद्धतीने मांडलात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. अथर्व, सुभाष, प्लीज बसून घ्या. थँक्यू सो मच. रेसी, वेल डन. थँक्यू. शहरातल्या माणसाला चेहरा नाही. घरातून बाहेर पडल्यावर आपण गर्दीतलेच एक होऊन जातो. अहो, इथे आपल्या जोडीदारासोबत 4 प्रेमाच्या गोष्टी करायलाही एकांतच मिळत नाही. म्हणूनच एक जोडपं गेलंय स्मशानात. पाहूया त्यांना स्मशानात तरी स्मशान शांतता मिळते का. हा परफॉर्मन्स सादर करायला आपल्या समोर येत आहेत गायत्री, पवन, क्रिश आणि काजल. चला हो, चला चला लवकर चला. माझं जे दिमाग आहे ना पूर्ण दिशाने चालू झालं. आता गायत्री माझी पार्टनर आहे, कसं काय करायचं, जिंकायचं, हारायचं. काजल, आमच तुम्हाचे, आमचं तुमच्या माणसांपेक्षा आमच काय. मला ते जसं अटकत फटकत बोलत होती तसं तसं मला कसं तरी वेगळंच वाटत. एवढ्या जागात आम्ही 40 जण राहतो. 40 जण राहतो. एवढ्या जागा 40. अहो, कुठे आणलेत? अहो सांगा ना, कुठे आणले? अहो अहो, टंटणान सरप्राईज. बापरे, काय हो? खूप दिवसानंतर एखादी जागा भेटली. नाही, ते खूप भीती वाटते. तुम्ही चला, इथे दुसरीकडे जाऊ आपण. चला लवकर. थांब, तुझं नेमकं म्हणणं काय आहे? तुला गर्दीमध्ये नेलं तर तुला लाज वाटती, आणि एकटीमध्ये नेलं तर भीती वाटती. अहो, अशा ठिकाणी एकटं आणलं तर भीती वाटणार नाही तर काय. आणि कुठला नवरा आपल्या बायकोला मशनात आणतो? पडू नको. पडू नको. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज